नमस्कार मित्रांनो, आता जो तुम्ही व्हिडिओ पाहताय तो कंप्लीट 1 वर्षापूर्वीचा जुना व्हिडिओ आहे। गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये मी आणि माझे काही फ्रेंड्स आम्ही पिकनिकसाठी गेलो होतो आणि जस्ट पिकनिकच्या 2 दिवस आधी माझ्या हाताचा प्रॉब्लेम चालू झाला होता। पण तरी पण मी पिकनिकला गेली होती कारण की ऑलरेडी आम्ही बुकिंग केली होती। तर काय पिकनिकमध्ये धमाल मस्ती केली पाहायचा असेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा। आज हमारी पिकनिक है, हम लोग जा रहे हैं, वी आर ऑन द वे। बहुत दिनों से पेंडिंग थी और आज ऐसा दिन है कि सभी के सभी जो हमारे ग्रुप में सब रेडी हो गए और फाइनली ये ट्रिप हुआ है। Hi, very excited at last moment joining, ready to rock. Pragya, First time I have joined and it's really exciting for me. Rachina, I'm so excited to be here. Nisha Rani. इसके एक्स्ट्रा ओवर एक्टिंग के पैसे काटो। मैंने अपनी खुशी जाहिर कर दी है। अब मुझे अपनी खूप दिवसापासून ग्रुपमध्ये ना पिकनिकचं डिस्कशन चालू होतं, पण बऱ्याच दिवसापासून शेड्यूल मॅच होत नव्हतं। बऱ्याच जणांचे ऑफिस होते, स्कूल होते, अदर क्लासेस होते, हे सगळ्यांचं शेड्यूल मॅच झालं आणि आज आम्ही निघालो पिकनिकला निघालो। पण एवढा कंटिन्यू 3 ते 4 दिवस झाले ना पाऊस आहे, खूप पाऊस आहे। न्यूजला पण कंटिन्यू सांगतात की गरज नसेल तर बाहेर पडू नका, पण आम्ही 10 दिवस झालं आधीच बुकिंग केली होती। रात्री 9 पर्यंत आमचं डिसाईड होत नव्हतं कारण आम्ही एकटेच नव्हतो तर आमच्या बरोबर लहान मुलं पण होती। तर चला असो, आता आम्ही सगळ्यांना घेऊन निघालो पिकनिकला। तर बाहेरचं एवढं सुंदर वातावरण बघून ना असं वाटत होतं निसर्गाने आपल्या अंगावर हिरवी चादर ओढली। एवढं छान व्ह्यू होता ना आणि ढग पण खूप खाली आले होते, त्याच्यामुळे ना बाहेरचं वातावरण तर खूप सुंदर होतं। तर बघा फायनली आम्ही पोहोचलो पिकनिक पॉईंटवरती। तर येताना आम्ही टेम्पो ट्रॅव्हलरने आलो होतो, सगळ्यांची मुलं लहान मोठे असे आम्ही जवळजवळ 26 ते 27 जण होतो। ह्या टेम्पो ट्रॅव्हलर आहे ते माझ्या फ्रेंडचे कोणतरी ओळखीचे होते, त्यांच्या थ्रू आम्ही हा बुकिंग केला होता। ह्या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये टेप नव्हता, थोडा एन्जॉयमेंटला ब्रेक लागला, पण ठीक आहे। पिकनिकसाठी सगळेजण एवढे एक्साइटेड होते ना की गप्पा मारत धमाल मस्ती करत कधी पिकनिक पॉईंटपर्यंत पोहोचलो हे समजलं पण नाही। तर बघा सगळे उतरतात खाली, तर फायनली आता सगळे उतरलेत आणि आता आम्ही जाणार आहोत गेटच्या आतमध्ये। इथे आता सगळ्या जणी आपापल्या बॅग आणि आपापली मुलं घेऊन निघालेत रिसॉर्टच्या आतमध्ये। तर हे जे रिसॉर्ट आहे हे डोंगराच्या कपारीमध्ये 2 टाईप्समध्ये डोंगर असतो, त्या टाईपमध्ये थोडंसं उंचावरती। तर उंचावरती असल्यामुळे वरती चढण्यासाठी अशा लोखंडाच्या सीड्या आहेत। तर ह्या सोडून आता आम्ही आलोय वरती आलो, सगळ्यांनी बॅग्स वगैरे एका साईडला ठेवले आणि आता ब्रेकफास्टची वेळ झाली होती म्हणून टेबल वगैरे सगळं मांडले होते। तर आम्ही आता ब्रेकफास्ट करणार आहोत, तर त्याच्या आधी सगळ्यांनी व्ह्यूचा आनंद घ्यायचा ठरवला। तर सगळेजण फोटो वगैरे क्लिक करायला लागले आणि वरतून व्ह्यू एवढा सुंदर दिसत होता ना, थोडासा पाऊस कमी झाला होता त्याच्यामुळे वातावरण थोडंसं क्लिअर झालं होतं आणि खूप छान व्ह्यू दिसत होता। इथे समोर ह्या ट्रॅव्हल्सने आलो आम्ही आणि हा समोर तुम्हाला दिसतोय तो दुधाणी वॉटरफॉल, झूम करून दाखवते तुम्हाला। हा जो दिसतो हा दुधाणी वॉटरफॉल आहे, खूप सुंदर व्ह्यू दिसतोय। आपल्या आजूबाजूचं ना नेचर कसं आहे हे आपल्याला ना पावसाळ्यात खूप सुंदरपणे अनुभवता येतं। एवढा पाऊस पडतोय त्याच्यामुळे ना सगळीकडे असं हिरवळ दिसते ना, तर डोळ्याला बघायला पण खूप छान वाटतं। हे समोर दिसते तो छोटासा फिश टँक आहे। सकाळी आम्ही ना 7:30लाच घरातून निघालो होतो, त्याच्यामुळे कुणीच नाश्ता वगैरे काही केला नव्हता। तर बघा आले इथे आता ब्रेकफास्ट होता। तर ब्रेकफास्टमध्ये छान असा मिसळपाव, पोहे आणि पास्ता होता। तर मस्तपैकी आता आम्ही इथे सगळेजण ब्रेकफास्टवरती ताव मारणार आहोत। आता बसलो आम्ही सगळेजण ब्रेकफास्ट करण्यासाठी। जास्त लोक असल्यामुळे एका टेबलवरती तर काही सगळे बसले नाही, काही फ्रंट साईडला काही बॅक साईडला बसले। तर ब्रेकफास्ट खूप टेस्टी होता, छान होता। मिसळपाव, पोहे, पास्ता एकदम टेस्टी होता। तर बघा आता इथे छान मस्तपैकी ब्रेकफास्ट झाला, सगळ्यांनी चहा कॉफी घेतले। त्याच्यानंतर ना ऑफिस स्टाफने प्रत्येकाच्या हातामध्ये ग्रीन कलरचा बँड बांधला आणि आता आम्ही निघालो होतो बाहेर। तर बाहेर निघताच बघितलं तर खूप जोरदार पावसाला सुरुवात झाली होती, लगेच 10 मिनिटातच ढग वगैरे आले होते आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली होती। तर चला असो, आता ब्रेकफास्ट रूममधून बाहेर निघालो आणि आता चाललो आम्ही स्विमिंग पूल साईडला। तर स्विमिंग पूल साईडला जाण्यासाठी वरती थोडीशी चढण आहे, ती चढून जाणार आहोत आपण आता। आता
वरच्या साईडला चढून आल्यानंतर खूप सुंदर असं इन्फिनिटी पूल आहे आणि माझ्या राईट साईडलाच मोठं असं मुलांसाठी खेळण्यासाठी सुंदर असं गार्डन आहे. तर खूप छान होतं गार्डन, इन्फिनिटी पूल. आणि इथे जे समोर दिसतात माझे फ्रेंड्स काही उभे राहिलेत, तर त्यांच्या बॅक साईडला जे दिसते ते वॉशरूम आहे. खूप नॅचरल पद्धतीचं आणि खूप सुंदर असं वॉशरूम होतं. तर बघा आता आम्ही सगळे चाललो आहे पूल साईडला. रिसॉर्टमध्ये आतमध्ये एंट्री केली त्यावेळेस काही एवढी गर्दी नव्हती, पण आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करेपर्यंत भरपूर लोक आली होती. आणि हे पहा सगळेजण पूलमध्ये आता स्विमिंग करतात आणि माझ्या ज्या फ्रेंड्स आहेत त्या पण चेंज करून आता पूलमध्ये उतरणार आहेत. तर मला तर खरंच असं वाटत होतं की हा पूल सोडून जे समोरचा डॅम दिसतोय ना त्याच्यामध्येच स्विमिंग करायला जावा, कारण की एवढीसा छोटीसा स्विमिंग पूल आणि त्याच्यामध्ये एवढी सारी लोक. तर मला काय पूलमध्ये उतरायचं नव्हतं, त्याच्यामुळे मी आली होती वरच्या साईडला. आणि मी घरून ठरून आली होती का मी खूप सारे रील्स वगैरे शूट करेल, पण इथे नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे नेट काय चालत नव्हतं, त्याच्यामुळे मी इकडं वरती आले. तर इथे मी पाहिलं तर इथे टेंटची पण सुविधा होती, आपण इथे टेंट घेऊन पण राहू शकत होतो. तर ज्यांना यायचं असेल तर ते येऊ शकतात. त्याच्यानंतर खाली मोठमोठे असं गाण्यांचा आवाज चालू होता, लोक डान्स करत होती. अजून तर खूप कमी लोक आहेत आणि आत्ता 1-1.5 तासामध्ये तर मला वाटतं पूर्ण हा स्विमिंग पूल फुल होऊन जाईल, कारण की आत्ताशी 9:30 वाजलेत. तर मला वाटतं 11 ते 12 वाजेपर्यंत भरपूर लोक येणार आहेत आणि त्या स्विमिंग पूलमध्ये जागा पण राहणार नाही, कारण एवढी गर्दी होणार आहे. आणि मी वरतूनच असं छान असं या निसर्गाचा आनंद घेत होते. तर मला तर काय पाण्यामध्ये उतरायचं नव्हतं, पण ह्या मैत्रिणी ऐकत नव्हत्या, सारख्या आवाज देत होत्या. मग खाली आल्यानंतर यांचं पण शूट घेतलं आणि यांचा पण डान्स चालू होता, स्विमिंग चालू होतं. आणि मला चिडवत पण होत्या की ये तू म्हणून, काय होणार नाही. मी हाताला म्हणजे प्लॅस्टिकचा टेप लावला होता, पण तरी पण असं वाटत होतं की पाणी जाईल हातामध्ये, त्याच्यामुळे मी काय पूलमध्ये उतरली नाही. मी पूलच्या बाजूलाच उभी राहून त्यांचं शूटिंग घेतलं आणि मी माझ्या पद्धतीनेच असे व्हिडिओ वगैरे शूट करत होती. इकडे काय ऑप्शन नव्हता, कारण की पाण्यामध्ये गेली असती तर हात ओला झाला असता आणि अजून प्रॉब्लेम झाला असता, त्याच्यामुळे मी काय पाण्यामध्ये गेली नाही. पण तरी पण अशी सेल्फी स्टिक घेऊन ना माझा दुसऱ्या दिवशी खूप हातावरती जोर आला, त्याच्यामुळे 3 ते 4 दिवस माझा एवढा हात पेन करत होता ना. खरंच या पिकनिक नंतर ना माझ्या हाताला जास्तच प्रॉब्लेम झाला होता. मिस्टर बोलले होते तरी जाताना की सांभाळून जा, सांभाळून या, पण तिथे गेल्यानंतर ना हाताची भरपूर अशी एक्सरसाइज झाली म्हणा, किंवा मग त्याला असं भरपूर असं त्याच्यावरती वेट आलं, त्याच्यामुळे ना जास्तच हात दुखायला लागला. त्याच्यामुळे मला हा व्हिडिओ ना एडिट करायला खूप दिवस गेले आणि त्याच्यानंतर ना मग माझा मूड पण राहिला नाही, त्याच्यामुळे खूप लेट झाला मला हा व्हिडिओ एडिट करायला. सारखं शूट करत होते. त्याच्यानंतर ना सगळ्या मैत्रिणी पाण्यातून बाहेर निघाल्या आणि आता आमचे इथे रील शूट करण्याचं काम चालू होतं. वेगवेगळे रील आम्ही इथे ट्राय करत होतो आणि त्याच्याचबरोबर इथे मोठी आवाजात गाणी पण चालू होती. तर म्हटलं ठीक आहे, आपण सगळ्यात आधी रील शूट करून घेऊया आणि मग डान्स करूया. तर हे पहा आमचा असा वेड्यासारखा इथे डान्स चालू होता आणि वरतून रेन डान्स चालू होता, तर त्याच्यात माझा हात ओला होत होता. मी त्यासाठी प्लॅस्टिकचा टेप पूर्ण हाताला लावला होता आणि वेड्यासारखा असं आम्ही सगळेजण मस्त असे डान्स करत होतो. आणि खरंच हा ग्रुप ना खूप फनी आहे, खूप छान वाटलं ह्या ग्रुपबरोबर जाऊन. खरं तर हा माझा ग्रुप नाही आहे, माझी जी एक फ्रेंड आहे हर्षा म्हणून, तिचा हा ग्रुप आहे. पण या पिकनिक नंतर ना सगळ्यांबरोबर माझं छान असं बॉन्डिंग झालं, आमचा सगळ्यांचा डान्स करून झाला. त्याच्यानंतर आम्ही आलो वरच्या साईडला. तर हे बघा इथे वेगवेगळ्या प्रकारे आमचे फोटोशूट चालू होतं. त्याच्यानंतर फोटोशूट झाल्यानंतर खाली आलो, तर खाली झालं होतं आमचा लंच टाईम. सगळ्यांचं स्विमिंग करून झालं, कपडे वगैरे चेंज केले. आता आम्ही निघालो लंचला आल्यानंतर पाहिलं तर इथे डाळ राईस, छोलेची भाजी, चपाती, पनीरची भाजी आणि स्वीटमध्ये खीर होती, पापड होतं, सॅलड होतं. आणि ते आता सगळेजण लंच करतात, कारण स्विमिंग करून सगळेजण खूप दमले होते, त्याच्यामुळे सगळे असे जेवणावरती तुटून पडले होते. आता इथे सगळेजण जेवण करून मस्त रेडी होणार आहेत. तर आता सगळेजण मस्त असे नवीन ड्रेस घालून रेडी झालेत आणि इथं पुन्हा एकदा फोटोशूट चालू झाले. फोटोशूट काय जोपर्यंत गाडीत बसत नाही तोपर्यंत काय संपणार नव्हतं. त्याच्यानंतर बरेचसे फोटो काढून झाल्यानंतर ना आता आम्ही सगळेजण निघालो घरी आणि आत्ता वाजले जवळजवळ 5:45. सगळे निघालो होतो, पण मुलं काही यायला तयार नव्हती, कारण त्यांचे अजून गेम्स बाकी होते. तर ते तिथेच एक बाजूलाच गेम झोन होतं, तिथे जाऊन गेम्स खेळत होते. तर मी आली होती खाली, कारण की आता आम्ही चाललो आहे जिथे गाडी पार्किंग केली होती त्या साईडला चाललो आहे आणि आता लेट पण झाले घरी जायला, त्याच्यामुळे आता एक निघाले सगळेजण घरी. तर हे पहा इथे समोरच आमची ट्रॅव्हल्स आहे, तिथं आता आम्ही आलो आहे खाली आणि आता जवळजवळ मला वाटतं 6 वाजले असेल आणि वातावरण पहा किती छान दिसते बाहेरचं.
च्या रिसॉर्टचा एक्सपिरियन्स खूप छान होता, कारण की पावसाळा चालू होता आणि हे छोटे छोटे डोंगरावरून वाहणारे धबधबे ते पण खूप सुंदर दिसत होते आणि चार्जेस पण काही असे एवढे नव्हते, परवडणारे होते. मोठ्या लोकांचे 1000 होते आणि 13 वर्षीय पुढील मुलं जे असतील त्यांचे 700 होते आणि त्याच्यामध्येच फूड पण इन्क्लूड होतं, त्याच्यामुळे खूप छान वाटलं. येताना जेवढी एक्साइटमेंट होती तेवढीच एक्साइटमेंट घरी जाताना नव्हती, कारण सगळेजण सकाळपासून खूप दमले होते. आल्यापासून कंटिन्यू पाऊस जोरात तर नव्हता, पण रिमझिम चालू होता, त्याच्यामुळे दिवसभर पाण्यात, त्याच्यानंतरनं डान्स, त्याच्यानंतरनं मुलांची इकडं तिकडं धावपळ चालू होती. ह्याच्यामध्ये सगळेजण दमले होते आणि सगळेजण शांत बसले होते आणि आमचाही चिवचिवाट कमी होता, मुलं पण मस्ती करत नव्हते. तर चला आता आजचा हा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा